स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. पारंपरिक वेशभूषा, रस्ते चौकात रांगोळ्या, भगवे झेंडे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे चित्ररथ अशा उत्साही वातावरणात मराठी नववर्षाच्या निमित्ताने काल ठाण्यात भव्य दिव्य स्वागत यात्रा काढण्यात आली होती. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित या यात्रेची सुरुवात श्री कोपिनेश्वर मंदिरापासून सकाळी 7 वाजता करण्यात आली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शहरातील लोकप्रतिनिधी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या स्वागत यात्रेत सहभागी होत नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील 60हून अधिक संस्था यंदा स्वागत यात्रेत सहभागी झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वागत अध्यक्ष शरद गांगल, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव, कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट यांच्या उपस्थितीत कोपिनेश्वर मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. राजस्थानी, दाक्षिणात्य, शीख, पारसी, जैन अशा विविध प्रांतातील ठाणेकर नागरिक यंदाच्या यात्रेत सहभागी झालेले दिसून आले. स्वागत यात्रेत समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने गुड अँड बॅड टचचे महत्त्व लहान मुलांना पटवून देणारा चित्ररथ साकारण्यात आला होता. मनशक्ती केंद्राच्या वतीने मुलांना परीक्षेची भीती का वाटते यासारखे विविध प्रश्न चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. मुख्य चौकांमध्ये सामाजिक संस्थांकडून पालखी आणि चित्ररथांवर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. घंटाळी मित्रमंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या चित्ररथात योगाचे महत्त्व सांगण्यात आले, तर ठाणे महापालिका, शिक्षण, आरोग्य, घनकचरा व पाणीपुरवठा विभागाचे चित्ररथ या ठिकाणी पाहायला मिळाले. ठाकरे गटाला मागील काही महिन्यांपासून गळती लागली असताना ठाण्यात काल पुन्हा एकदा शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिलाय. ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे नौपाडा विभागातील ठाकरे गटाचे नौपाडा विभाग प्रमुख प्रकाश पायरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना फुटीनंतर ते ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. तसेच अनेक आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. पायरे यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशांमुळे ठाकरे यांना नौपाडा भागात फटका बसलाय. प्रकाश पायरे हे नौपाडा विभागातील जुने शिवसैनिक आहेत. शिवसेना फुटीनंतर ठाण्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु प्रकाश पायरे हे ठाकरे यांच्यासोबत कायम होते. नौपाडा भागात ते अत्यंत सक्रिय होते. प्रकाश पायरे यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे नौपाडा भागात ठाकरे यांच्या पक्षाला खिंडार पडले. प्रकाश पायरे यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी देखील शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय. प्रकाश पायरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की नौपाडा परिसरातील नागरिकांच्या समस्या वर्षानुवर्ष आजही कायम आहेत. तसेच नौपाडा परिसराचा विकास खुंटला होता. नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी व नौपाडा परिसराचा विकास होण्यासाठी आपण शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. पायरे साहेब, काय सांगाल? मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेब यांनी जी ठाण्याची डेव्हलपमेंट केलेली आहे आणि डेव्हलपमेंटला काहीतरी आपला हातभार लागावा या हिशोबाने आज आम्ही मशाल सोडून धनुष्यबाण हातात घेतलेला आहे. उद्देश एक आहे की नौपाड्यातल्या ज्या समस्या आहेत, जी कामं उरलेली आहेत, मग गजानन महाराज चौकातली समस्या असो किंवा काही हॉटेलवाल्यांनी फुटपाथ खाल्लेला आहे, रस्ता खाल्लेला आहे, ती समस्या असो किंवा माझ्या नौपाड्यातले जवळजवळ आज 1000 कुटुंब ही रस्त्यावरती आहेत, त्यांना स्वतःचं घर नाही आहे, ती रस्त्यावरती आहेत, ही समस्या असो. हे समस्या सोडवण्याकरता आम्ही आज शिंदेसाहेबांबरोबर गेलो. काय वाटतं पुढील वाटचाल कशी असेल? मी साहेबांनी सांगितलं जी कामं असेल, जी लोकांची कुठलीही कामं असतील ते आम्ही कधी सदैव करत आलेलोच आहे, आत्ताही करणार आहोत. उबाटामध्ये काय कुचंबणा होत होती का तुमची? नाही, कुटुंबाचं असं नाही साहेब. का होतं, शेवटी आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे. आज शिंदेसाहेब असतील, शिंदेसाहेबांनी 80 जागा लढवल्या आणि शिंदेसाहेबांच्या 60 जागा आल्या. उबाटामध्ये 100 जागा लढवल्या आणि 20 जागा निवडून आल्या. म्हणजे आज लोकांचा कल हा शिंदेसाहेबांबरोबर आहे. आज लाडका भाऊ म्हणून त्यांची समाजात प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे. अख्खा महाराष्ट्रातून लाडका भाऊ म्हणून समजतोय.
अशा वेळेला आपण त्यांना सगळ्यांनी साथ देऊन आपल्या एरियाचा, आपल्या प्रभागाचा विकास करणं, डेव्हलपमेंट करणं हे गरजेचं आहे. माझ्या आयुष्यात पोस्टर लावायला 1 रुपयाही खर्च करत नाही आणि करणार नाही. माझ्या स्वागताला कुत्राही नसतो, पण सध्या Z+ सुरक्षा असल्याने कुत्रा यायला लागला. पण आत्ताच्या राजकीय पदाधिकाऱ्याला तत्कालिक पद मिळाले तरी साला मैं तो साप बन गया असे म्हणत फलकबाजी सुरू होते, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आज ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्ताने अमृत गौरव सत्कार सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ अणुशास्त्र डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की माझा अपघात झाला होता तेव्हा दिवंगत रतन टाटा मला भेटण्यासाठी येणार होते, परंतु त्यांना माझ्या निवासस्थानाचा पत्ता मिळत नव्हता. त्यामुळे त्याने मला संपर्क साधला. मी म्हणालो तुमच्या चालकाला मोबाईल द्या, तर ते म्हणाले मीच वाहन चालवित आहे. इतके मोठे लोक किती साधे होते असेही गडकरी म्हणाले. माझ्या आयुष्यात पोस्टर लावायला 1ही रुपया खर्च करत नाहीत आणि करणार नाही. माझ्या स्वागताला कुत्राही नसतो, पण सध्या Z+ सुरक्षा असल्याने कुत्रा यायला लागला. पण आत्ताच्या राजकीय पदाधिकाऱ्याला छोटे तत्कालिक पद मिळाले तर साला मैं तो साप बन गया असा टोलाही त्याने लगावला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ राहण्यामुळे मला त्यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे जवळून पाहण्यात मिळाले, परंतु सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या अंतरंगात जाऊन त्यांची मुलाखत घेतली. सुधीर गाडगीळ सखोल अभ्यासक, संशोधक करून मुलाखती घेतल्या. त्यांच्या मुलाखतीमधून मनोरंजन नाही तर प्रबोधन होते असेही ते म्हणाले. आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे आणि संपन्न आहे. मराठी माणसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कला आहेत त्याचे महत्त्व महाराष्ट्रात राहून कधीच लक्षात येत नाही, परंतु मराठी माणूस राज्याबाहेरील कानाकोपऱ्यात किंवा जगात जातो तेव्हा लक्षात येते आपले वेगळेपण कशात आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये साहित्य, संस्कृती, कला याचे वेगळे स्वरूप आहे असेही गडकरी म्हणाले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA या सर्व यंत्रणांना दिलेत. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरवाडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी त्यांनी केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्र, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाळ, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, MMRDAचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, महावितरण आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी केली. वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणे लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांची चर्चा या पाहणी दौऱ्यात झाली. रस्ते दुरुस्ती, काँक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, 2 उड्डाणपुलाची कामे ही सर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहेत, असे महापालिका आयुक्त सौरभ राव
यांनी सांगितले. ठाण्यातील तीनाथ नाका येथील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तीनाथ नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत तीनाथ नाका येथे यू आकाराचा एक उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय MMRDAने घेतला आहे. त्यानुसार या पुलाच्या बांधकामासाठी नुकत्याच MMRDAने कंत्राटदारांच्या नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध केले. तब्बल 235 कोटी रुपये खर्च करून 24 महिन्याच्या कालावधीत या पुलाची उभारणी करण्याचे MMRDAचे नियोजन आहे. तेव्हा हा पूल पूर्ण होऊन वाहतूक सेवेदाखल झाल्यास तीन हात नाका येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात चौक नाका हा महामार्ग आणि शहरातील अंतर्गत मार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ठाण्यातील विविध भागातील जवळपास 9 रस्ते येऊन या ठिकाणी मिळतात. त्यामुळे साहजिकच तीनाथ नाका येथे मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी वाहन चालक प्रवाशांसाठी धोकेधुकी बनली आहे. ही बाब लक्षात घेता MMRDAने तीनाथ नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, कोणते रस्ते प्रकल्प राबविता येतील याचा अभ्यास केला आहे. त्यानुसार आता तीनाथ नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाअंतर्गत तीनाथ नाका येथे यू आकाराचा पूल उभारण्याचा निर्णय MMRDAने घेतला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.